Hello friends, how are you? I hope you are doing well in this lockdown period. Taking advantage of this period, I have decided to bring a why series for you. So today we are going to learn about why transformers do not work on DC. So let us start the topic. First of all, you should know the basic difference between AC and DC. So what is AC and what is DC? Let us see. You are able to see here the waveforms. AC means alternating current and DC means direct current. So what is alternating current? Alternating current is the current whose magnitude as well as direction changes with respect to time. You are able to see over here that this is the AC current, means its magnitude as well as direction changes with respect to time. And what is DC? DC means the current whose magnitude as well as direction remains constant, who do not change its magnitude as well as direction with respect to time. So this is known as your DC. It is also known as steady state current. मराठी सांगायचं म्हटलं तर ए सी मीन्स वॉट. ए सी मीन्स अल्टरनेटिंग करंट अँड द करंट हुज मॅग्निट्यूड म्हणजे ज्याची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोघं चेंज होत असतात विथ रिस्पेक्ट टू टाईम. अँड डी सी म्हणजे असं करंट की ज्याची मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन ही कॉन्स्टंट असते विथ रिस्पेक्ट टू टाईम. सो एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची आहे. यू हॅव टू कीप इन माइंड दॅट वेन वी गिव ए सी टू द वाइंडिंग देन अँड अल्टरनेटिंग फ्लक्सेस विल बी प्रोड्यूस्ड बाय द वाइंडिंग. जेव्हा आपण ए सी देणार आहोत वाइंडिंगला तेव्हा करंट जर ए सी असेल, अल्टरनेटिंग असेल, तर फ्लक्सेससुद्धा अल्टरनेटिंग तयार होतील. अल्टरनेटिंग फ्लक्स विल बी सेटअप इन द वाइंडिंग. आणि जेव्हा आपण डी सी सप्लाय देऊ तेव्हा जे फ्लक्स तयार होतील ते पण डी सी फ्लक्स मीन्स कॉन्स्टंट फ्लक्सेस असतील. राईट. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट हिअर. यू शूड कीप इन माइंड. सो लेट अस सी द एक्झाम्पल. दिस इज द ट्रान्सफॉर्मर. हा एक ट्रान्सफॉर्मर आहे. याला जर सपोज मी डी सी दिला इथं, या ठिकाणी मी जर समजा डी सी करंट दिलं, ना व्हॉट विल हॅपन हिअर. जेव्हा मी डी सी सप्लाय देईल तेव्हा या ठिकाणी फ्लक्सेस तयार होतील. करंट विल स्टार्ट फ्लोईंग थ्रू द वाइंडिंग, प्रायमरी वाइंडिंग, अँड फ्लक्सेस विल बी प्रोड्यूस्ड. बट दीज फ्लक्सेस विल बी ऑफ कॉन्स्टंट मॅग्निट्यूड. हे जे फ्लक्सेस असतील हे कॉन्स्टंट मॅग्निट्यूड अँड डायरेक्शनचे असतील. आणि आपल्याला माहिती आहे अकॉर्डिंग टू फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. व्हॉट इज फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन? when there is a change in magnetic flux linking with the coil, then EMF get induced into the coil. जेव्हा फ्लक्सेस जे आहेत, जे कंडक्टरला किंवा वाइंडिंगला फ्लक्सेस लिंक होतात ते जर चेंज होत आहेत कंटिन्युअसली तेव्हाच तुमचं EMF इंड्यूस होतं. सो अकॉर्डिंग टू दॅट प्रिन्सिपल द फॅराडेज लॉ विल नॉट बी ॲप्लिकेबल हिअर. कारण की जे फ्लक्सेस तयार होत आहेत डी सीमुळे ते असतील कॉन्स्टंट फ्लक्स, आणि कॉन्स्टंट फ्लक्समुळे कुठल्याही प्रकारचं सेकंडरी वाइंडिंगमध्ये EMF इंड्यूस होणार नाही. सो अशा प्रकारे फर्स्ट इज दॅट इन द केस ऑफ डी सी द ट्रान्सफॉर्मर विल नॉट प्रोड्यूस्ड सेकंडरी व्होल्टेज. त्या ठिकाणी सेकंडरी व्होल्टेज तयार, EMF तयार होणार नाही. सो दॅट इज वाय वी डू नॉट गिव डी सी टू द ट्रान्सफॉर्मर्स. नाव सेकंड इज वॉट. जेव्हा आपण ए सी सप्लाय देतो इथं, सपोज आय हॅव गिवन ए सी हिअर, तेव्हा काय होईल? जेव्हा ए सी सप्लाय दिला तेव्हा जे फ्लक्सेस तयार होतील दॅट विल बी ए सी अल्टरनेटिंग. सो अल्टरनेटिंग फ्लक्सेस विल बी सेटअप इन दिस कोअर. अल्टरनेटिंग फ्लक्सेस तयार होतील आणि ते या कोअरमधून फ्लो होतील. आणि अल्टरनेटिंग फ्लक्सेस या सेकंडरी वाइंडिंगला जेव्हा लिंक होतील तेव्हा अकॉर्डिंग टू फॅराडेज लॉ त्या ठिकाणी EMF इंड्यूस होईल. आणि इथं जर लोड कनेक्ट केला असेल तर करंट स्टार्ट फ्लोईंग थ्रू द सेकंडरी वाइंडिंग. अशा प्रकारे ए सीवरती ट्रान्सफॉर्मर वर्क करत असतो. सेकंडली काय होईल जर आपण डी सी दिला तर वी नो दॅट द रेजिस्टन्स ऑफ दिस वाइंडिंग इज व्हेरी स्मॉल. जी वाइंडिंग असते ट्रान्सफॉर्मरमध्ये त्याचा रेजिस्टन्स हा खूप कमी असतो. अजून एक गोष्ट, ए सीमध्ये देर आर 3 कॉम्पोनंट प्रेझेंट इन ए सी. फर्स्ट इज रेजिस्टन्स, सेकंड इज इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, अँड थर्ड इज कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. सो इन द केस ऑफ वाइंडिंग देर आर 2 कॉम्पोनंट्स, रेजिस्टन्स अँड इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. सो व्हेन वी गिव सप्लाय ए सी देन these two factors, resistance and inductive reactance, opposes the current. अपोज करतात ते आणि करंटला लिमिट ठेवतात. सो इन ए सी द करंट इज गेट लिमिटेड बाय दिस 2 फॅक्टर्स. बट इन केस ऑफ डी सीमध्ये फक्त एकच एलिमेंट असतो तो म्हणजे रेजिस्टन्स. त्या ठिकाणी इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचा इफेक्ट जो असतो तो 0 होऊन जातो. सो इन दॅट केस वेन वी गिव डी सी टू द वाइंडिंग
then there is only opposition by resistance, and which is negligible. Resistance तर negligible असतो. So heavy current will be drawn by the winding. DC दिल्यानंतर वाइंडिंग हेवी करंट ड्रॉ करू शकते. And what will happen after that? If we supply if the current heavy current drawn by the winding, then it will damage its insulation. हेवी करंट जे आहे ते वाइंडिंगचं इन्सुलेशन डॅमेज करू शकतं आणि वाइंडिंग मे गेट बर्न, वाइंडिंग जळू शकते. दॅट्स वाय वी डू नॉट सप्लाय DC to the transformer. I hope you have understand the concept. Thank you for watching and do subscribe my channel.